हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, स्वामी भक्तांचा सगळ्यात आवडीचा मंत्र म्हणजे तारक मंत्र. तर हा तारक मंत्र म्हणजे हा साधा मंत्र नसून हा उच्च कोटीचा मंत्र आहे. प्रभावी मंत्र आहे. ह्या मंत्राने आपले संकट, जे मोठ्यातली मोठे संकट आहे ते सुद्धा निवारण होतात. आजारपण निवारण होतं आणि आपल्याला जे काही म्हणजे घरामधल्या अडी-अडचणी असतील ते सुद्धा ह्या मंत्राने निघून जातात. जेव्हा तुम्ही हे नामस्मरण आपल्या घरामध्ये करता, तर तेव्हा याचे आपले शुभ स्पंदन आपल्या घरात तयार होतात आणि घरामध्ये तयार झाल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होते. जे काही आपल्या अडी-अडचणी आलेल्या असतात त्या सुद्धा नाहीसे होतात. तर बघा, या उच्च कोटीचा मंत्र आहे. तर हा मंत्र जेव्हा तुम्ही आजारपण असेल आपल्या घरामध्ये कोणाला, तर तिथं जरी बसून तुम्ही म्हटलात, तर त्यांचं सुद्धा ते म्हणजे आजारपण निघून जाण्यास थोडी मदत होते आणि जेव्हा तुम्ही त्यांना ह्या मंत्र म्हणल्याचं जर तीर्थ दिलं, तर हे तीर्थाने सुद्धा त्यांचं थोडं आजारपण कमी-कमी व्हायला मदत होते. तर जेव्हा आपण हे म्हणजे 21 दिवस ही सेवा जर अखंड केली, तर नक्कीच घरामधल्या मोठ्यातली मोठी अडचण असेल, तर ती निघून जाते. जी काही आपल्या घरामध्ये अडी-अडचण असेल, पैशाची असेल, याची असेल, ती सुद्धा निघून जाते आणि आपलं घर व्यवस्थित म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घर व्यवस्थित व्हायला लागतं. प्रसन्न वातावरण तयार होतं. तर ही आपल्याला 21 दिवसाची ही तारक मंत्राची सेवा करायची आहे. तर ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. तुमच्या याच्या वेळेनुसार तुम्हाला दोन्ही वेळेस जर सकाळ संध्याकाळ जमत असेल तर चांगलंच आहे. आणि जेव्हा आपण जे कोणी जर घरी राहत असेल, त्यांना दिवसभरही तुम्ही जितकं काम करता म्हणता येईल तेवढं जर म्हणलं तर खूप चांगलं आहे. पण तुम्ही हे तारक मंत्राचं 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जितका वेळ मिळेल तितक्या वेळेनुसार तुम्ही हे पठण करू शकता. आणि जेव्हा आपण कोणी आजारी व्यक्ती आहे, तर त्यांना जर तीर्थ द्यायचं असेल, तर ग्लासमध्ये पाणी घेऊन आपल्याला त्याच्यावर हात ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र तुम्ही तेव्हा 11 वेळा, 21 तुमच्या ह्याच्यानुसार 5 वेळा म्हणून ते तीर्थ जर त्यांना दिलं, तर नक्कीच त्यांना फ्रेश वाटायला लागेल. आजारपण थोडं कमी व्हायला मदत होईल आणि ते थोडंसं ताजंतवानं वाटायला लागेल त्यांना पण. तर ही अशी सेवा आपल्याला नित्य म्हणजे आवर्जून करायची आहे. 21 दिवस करा, 11 दिवस करा. आपण हे ठरवून आपल्याला ही तारक मंत्राची सेवा करायची आहे. आणि ही म्हणजे तारक मंत्र ही स्वामी भक्तांचा आवडीचा मंत्र आहे आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे बरेच जणांना याची अनुभूती आलेली, की तारक मंत्र म्हटलं, की आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या निघून गेलेल्या आहेत. जे काही तुमच्या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत जी काही तुमची प्रगती थांबलेली आहे, ती सुद्धा तुमची प्रगती व्हायला लागते. तर असा हा उच्च कोटीचा तारक मंत्र तुम्ही कुठल्याही अडचणीच्या वेळेस, समजा परीक्षेच्या वेळेस तुम्हाला आता काही पाठांतर होत नाही, तर तुम्ही हा एकदा जरी तारक मंत्र म्हटला आणि तुम्ही मग अभ्यासाला बसला, तरी तुम्हाला ते पाठांतर व्हायला लागतं. फक्त आपल्याला स्वामींवर विश्वास पाहिजे, श्रद्धा आणि आपण चरणावर नतमस्तक व्हायला पाहिजे. तेव्हा हे आपण तारक मंत्र म्हटलं, की त्याची सुद्धा आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपलं पाठांतर व्हायला लागतं. जेव्हा तुमची म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत ही प्रगती आपली म्हणजे वाढायला लागते, उंचावर जाते. तुम्ही हा तारक मंत्राचा अनुभव म्हणजे घेऊन पहा. नक्कीच तुम्हाला याची अनुभूती येईल आणि तुम्ही सुद्धा हे तारक मंत्र म्हणजे अगदी दिवसभरात तुम्ही कंटिन्यू करायला लागताल आणि जरी ज्यांना शक्यच नाही त्यांनी मोबाईलवर लावून जरी ऐकलं, श्रवण केलं तरीही चालतं. पण ही तारक मंत्राची 21 दिवस सेवा नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच याच्यात यश येईल आणि स्वामी आई नक्कीच तुमच्या पाठीशी खंबीरपणे जे काही तुमच्या अडी-अडचणी असतील ते जाण्यासाठी तुम्हाला मदत करतील आणि तुमच्या पाठीशी राहतील. तर ही अशी तारक मंत्राची सेवा 21 दिवस नक्की करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.